नमस्कार बंधू आणि भगिनींनो, मी तुमच्या शंखयात्रेचा सारथी रोहित केणी आणि माझ्यासोबत आहे कुशल आर्य. पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहोत तुमच्या या शंखयात्रेत. महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक प्रसिद्ध शक्तिपीठ ते म्हणजे श्री क्षेत्र माहूरगड येथील रेणुकादेवी. चला तर मग घेऊया श्री रेणुकादेवींचं दर्शन आणि करूया आपला दिव्य शंखनाद. आजची आपली शंखयात्रा एका दिव्य शक्तिस्थळाकडे आहे. महालक्ष्मीच्या स्वरूपात मातृशक्तीच्या अधिष्ठानाने प्रसिद्ध असलेल्या आणि महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक ते म्हणजे श्री रेणुका माता देवी मंदिर माहूरगड. जसा हा गड चढायला सुरुवात होते तशी मनात एक वेगळीच शांतता निर्माण होते. डोंगराच्या कुशीत वसलेलं हे शक्तिपीठ, आकाशाला स्पर्श करणारी पायरी आणि प्रत्येक पावलागणिक जाणवणारी देवीची शक्ती. डोंगराच्या माथ्यावरती पोहोचताच सगळीकडे एक अद्भुत शांतता, सौम्य वारा आणि भक्तिभाव जागवणारी ऊर्जा जाणवू लागते. मंदिरात प्रवेश करताच एक अनोखी ऊर्जा अंगावर पसरते. घंटानाद, मृदू आरतीचा आवाज, धुपाचा सुगंध, सगळंच खूप शांत आणि खूप पावन. आणि आता तो क्षण येतो ज्याची आपण वाट बघत होतो. माता रेणुका देवीचा दिव्य दरबार. नववधूसारखा सुंदर अलंकार, तेजस्वी चेहरा आणि नजरेत करुणा. असं वाटतं जणू आई स्वतः आपल्या भक्तांचं दुःख दूर करण्यासाठी उत्सुक आहे. मातेला समोर पाहताच मन आपोआप नतमस्तक होतं. तिचा तेजस्वी, प्रसन्न आणि करुणामय असा दिव्य मुखमंडल, डोळ्यातून झळकणारं प्रेम आणि शक्ती, अलंकृत मुकुट, सोन्याचे दागिने आणि राजस वस्त्र प्रावळे, सगळंच इतकं मोहक की तिच्या दर्शनाने क्षणभर काळ थांबल्यासारखं वाटतं. मातेची मुद्रा रक्षण करणारी, आशीर्वाद देणारी आणि भक्तांच्या हितासाठी सदैव तत्पर असण्याची अनुभूती घडवते. देवीच्या आरतीचा प्रकाश जेव्हा संपूर्ण सभामंडपात पसरतो तेव्हा मनातलं सारं ओझं विरघळतं. एक अदृश्य शांतता व दैवी समाधान अनुभवायला मिळतं. रेणुका मातेच्या मंदिरासोबत परिसरात इतर मंदिरे देखील आहेत. ती म्हणजे श्री गणेश मंदिर, गणरायाचे हे पवित्र स्थान. श्री हनुमान मंदिर, ताकद, भक्ती आणि धैर्याची प्रेरणा देणारं. श्री राम पादुका, भगवान श्रीरामांनी स्पर्श केलेल्या पवित्र पादुकांचे दर्शन. शिवमंदिर, शांत, समाधिस्थ आणि अतिदिव्य अशी ही महादेवांची उपस्थिती. जमदाग्नी ऋषी मंदिर, भगवान परशुरामांचे पिता, एक तपस्वी ऋषी ज्यांचे स्मरणही मनाला स्थैर्य देतं. श्री महालक्ष्मी मंदिर, श्री संपत्तीदायिनी महालक्ष्मीचे मंगलमय स्वरूप. श्री तुळजाई मंदिर, भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारी माते स्वरूप शक्ती. श्री काळ भैरवनाथ मंदिर, शक्तीचे रक्षक, क्षेत्रपाल आणि अत्यंत जागृत देवस्थान. श्री परशुराम मंदिर, परिसरातील अत्यंत महत्त्वाचे आणि ऊर्जा प्रकट करणारे हे देवस्थान. माहूरगडाचे दर्शन करत असतानाच दूरवरच्या टेकड्यांवरून श्री दत्त शिखर आणि श्री अनुसया माता मंदिरही दिसतात. ही दोन्ही स्थाने त्रिदेव त्रिमूर्तींच्या जननी अनुसया माता आणि दत्तात्रय स्वामींच्या दिव्यतेची अनुभूती देतात. यामुळे माहूरगडाचा संपूर्ण परिसर आध्यात्मिकतेचं जिवंत केंद्र बनतो. आणि हो, मातेसाठी येथे मिळणारा विशेष प्रसाद तो म्हणजे तांबूल. तांबूल म्हणजे काय? तांबूल म्हणजे सुगंधी पान, सुपारी, वेलदोडा आणि काही ठिकाणी गोडवाई असं पारंपरिक पान उताराचं स्वरूप. हा प्रसाद रेणुका देवीला अत्यंत प्रिय आहे. तांबूलाचा प्रसाद घेणे म्हणजेच देवीचा स्नेह, सौभाग्य आणि शुभशक्ती यांचा स्वीकार करण्यासारखं मानलं जातं. माहूरगडाचा प्रवास म्हणजे दैवत्व, निसर्ग आणि अध्यात्म यांचा अद्भुत मिलाप. श्री रेणुका मातेच्या आशीर्वादाने मन शांत होतं, जीवनात नवचैतन्य निर्माण होतं आणि पुढील वाटचाल करण्याची ऊर्जा मिळते.
माता रेणुकेच्या या शक्तिपीठाचं महत्त्व खूप मोठं आहे. येथेच परशुरामांनी आपल्या आईचं पुनरुत्थान केले असल्याची कथा सांगितली जाते आणि म्हणूनच यात आई मुलाच्या प्रेमाची दैवी छटा आहे. चला तर मग जाणून घेऊया ही संपूर्ण कथा येथील मुख्य पुजारी आणि देवस्थानाचे विश्वस्त यांच्याकडून. नमस्कार भक्तगणो, आता आपण जाणून घेऊया श्री क्षेत्र माहुरगड येथील रेणुका देवीच्या मंदिराबाबत इकडचे गुरुजी आणि विश्वस्त यांच्याकडून. नमस्कार गुरुजी. नमस्कार. सर्वप्रथम आपल्या भक्तगणांना आपले नाव सांगा. चंद्रकांत बाबूराव होपी, अच्छा. रेणुका देवी संस्थांचे विश्वस्त आणि येथील वंश परंपरागत मुख्य पुजारी. तर गुरुजी, आपल्या या भक्तगणांना रेणुका मातेबद्दलची माहिती म्हणजे हे स्थान आणि हे मंदिर याबाबत काही इतिहास किंवा कथा आहे का, तर त्याबद्दलची माहिती. जर या ठिकाणी अनेक भाविक भक्त येतात, परंतु पुष्कळ भक्तांना इथला जो इतिहास किंवा जे कथानक आहे बरं, ते माहीत नसतं. नक्कीच. निश्चितच आपल्या चॅनलमुळे त्यांना ह्या सगळ्या गोष्टींची माहिती होईल. आदिमाया आदिशक्तीच्या 3.5 शक्तिपीठापैकी मूळपीठ म्हणजे श्री क्षेत्र माहुरगड. या ठिकाणी रेणुका माता या स्थानावर विराजमान आहे. जमदग्नी ऋषींची पत्नी आणि भगवान परशुरामांची माता म्हणजेच रेणुका माता यांचा आश्रम चित्रकूट पर्वतामध्ये होता. अच्छा. काही वेळा हिमाचल प्रदेशात पण होता. काही वेळा आपल्या महू म्हणजे इंदोर जवळ मध्य प्रदेशमध्ये तिथे पण यांचं एक परशुरामांचं जन्मस्थान म्हणून जानापावा ओळखले जातं. ऋषीमुनींचे आश्रम वेगवेगळ्या ठिकाणी असण्याचं एक कारण आहे की ते एका ठिकाणाचा ज्यावेळेस तिथे वास्तव्य असतं त्याचा मोह उत्पन्न व्हायला लागला की त्या आश्रमाचा किंवा त्या जागेचा, त्या भूमीचा ते त्याग करतात आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी आश्रम त्यांचे आपल्याला पाहावयास मिळतात. त्यांचा आश्रम हिमाचल प्रदेशमध्ये रेणुकाजी नावाने आजही सुद्धा प्रसिद्ध आहे. या ठिकाणी त्यांच्या आश्रमाच्या गरजा पूर्ण होण्यासाठी इंद्राणी यांना एक कामधेनू नावाची गाय दिली की त्या गायीला जे मागितलं ते मिळायचं. आश्रमाच्या गरजा त्यातून पूर्ण व्हायच्या आणि ऋषींचा वेळ ध्यान धारण्यामध्ये जास्तीत जास्त जायचं, ही त्यामागची योजना असायची. तेथील एक राजा सहस्रार्जुन यांना ही गोष्ट समजली की यांच्याकडे अशी काहीतरी विद्या आहे की त्यांना कशाचीच कमतरता पडत नाही. राजांनी काही हेर पाठवले, काही समजलं नाही त्यांना. मग राजाला उत्सुकता वाढली त्याची आणि तो म्हणाला की आपण आता मुसाफिरीला निघालो आहे तर चला आश्रमाकडूनच जाऊ. लाखो सैन्यासह राजा तिथून जात होता. आश्रम जसा आला तसा राजाने आश्रमात प्रवेश केला आणि ऋषींना सांगितलं की आमचं सैन्य आहे आणि आम्ही स्वारीला निघालो आहोत, पण आमचं सैन्य उपाशी आहे. त्यांच्या भोजनाची व्यवस्था आपण करावी अशी आमची विनंती आहे. आजही सुद्धा दारावर कोणी जर मागायला आलं तर विमुख आपण पाठवत नाही. बरं, ही आपली भारतीय संस्कृती आहे नक्कीच. आणि हा जो वारसा आहे हा ऋषीमुनींपासून आपल्याला मिळालेला आहे. त्या पद्धतीने ऋषींनी राजाला सांगितलं की काही हरकत नाही, आपण सगळे शुचिर्भूत होऊन या, तोपर्यंत मी भोजनाची प्रसादाची व्यवस्था करतो. खरोखर नदीवर जाऊन हे लोक स्नान करून आले आणि आल्यावर बघतात तर काय सगळ्या सैन्यासाठी सुग्रास जेवण तयार. राजाने हेर ठेवलेलेच होते की हे काय करतात ते बघा. बरोबर. राजाने हेरांना बोलावलं आणि विचारलं की काय आहे यांच्याजवळ असं. त्यांनी सांगितलं की काहीच नाही, यांच्याजवळ एक गाय आहे आणि त्या गायीला जे मागितलं ते त्यांना ती देत. राजाला थोडस गायीबद्दल, कामधेनूबद्दल मोह उत्पन्न झाला आणि ही गाय आपल्याजवळ असावी म्हणजे आपण आपल्या प्रजेला जे लागेल ते देऊ, अशी एक त्याची चांगली भावना होती. आणि म्हणून त्यांनी सगळं जेवण वगैरे आटोपल्यानंतर ऋषींना सांगितलं की ही गाय मला तुम्ही देऊ. ऋषी म्हणाले की ही गाय माझी नाहीये, मला इंद्राने दिली. आपल्याला जर पाहिजे असेल तर आपण इंद्राला मागा. राजाला वाटलं मी या भागाचा राजा असून नाही म्हणता येत नाही मला, कारण राज्य माझं आहे, राज्यातली सगळी प्रॉपर्टी माझी आहे, तरी हे ना बोलतात. राजाचा थोडासा अहंकार जागृत होता.
राजाने सांगितलं की आपण जर देत नसताल तर मी हिला जबरदस्ती घेऊन देईन. राजा गाईला जबरदस्ती घेऊन जाऊ लागला. गाय अदृश्य झाली. अच्छा. ती इंद्राकडे परत चालली. परंतु राजाला असं वाटलं की या ऋषींनीच तिला अदृश्य केलं आहे, म्हणून राजाचा क्रोध वाढला आणि तिथे राजाने ऋषींसोबत युद्ध पुकारलं. अच्छा. आता युद्ध म्हणल्यानंतर जमदग्नी ऋषी जे आहे हे भगवान शंकराचे अवतार आणि माता रेणुका साक्षात पार्वती रूप, आणि या दोघांच्या पोटी जो जन्म घेतला आहे परशुरामाने, म्हणजे साक्षात विष्णूचे अवतार. ते युद्ध करू शकले असते, राजाला सहज पराभूत करू शकले असते, परंतु थोडक्यात सांगायचं तर त्यांचा जो काही अवतार कार्याचं जे कार्य होतं ते संपन्न झालेलं होतं. आणि जमदग्नी ऋषी हे क्रोधासाठी फार प्रसिद्ध होते. क्रोध त्यांचा फार मोठा होता. ऋषींनी राजासोबत युद्ध केलं नाही त्याचं एक कारण अजून आहे की ऋषींच्या आश्रमामध्ये त्यांची जी दिनचर्या सुरू व्हायची ती सूर्योदयापूर्वी. अच्छा. आणि सूर्याला अर्घ्य देणं हे त्यांचं महत्वाचं कार्य होतं. आणि ते अनेक वर्षापासून ते कंटिन्यू सगळं चालत आलेलं होतं. आणि त्याच्यासाठी पाण्याची व्यवस्था आहे ती रेणुका माता करत होती. नदीवरून पाणी यांच्यासाठी घेऊन यायची, त्यांची स्नान संध्या व्हायची आणि मग सूर्याला अर्घ्य द्यायची सूर्य उगवते वेळेस. एक दिवस रेणुका मातेला नदीवरून पाणी आणण्यासाठी उशीर झाला आणि उशीर झाल्यामुळे सूर्य निघाला आणि जमदग्नी ऋषींचा क्रोध पण तसाच वाढला. यावेळेस रेणुका माता आश्रमात आली त्यावेळेस ऋषींनी त्यांना खूप टाकून आणि असं वाईट बोलले आणि सांगितलं की तुझ्यामुळे माझं ब्राह्मणत्व नष्ट झालं. अच्छा. माझी रोजची जी दिनचर्या आहे तिच्यामध्ये खंड पडला, माझी साधना भंग झाली, याला कारणीभूत तूच आहे, त्याच्यामुळे तुला जिवंत राहण्याचा अधिकार नाही. आणि आपल्या पुत्रांना आज्ञा केली की तिचा शिरच्छेद कर. एकाही पुत्राने ऐकलं नाही. पण ज्यावेळेस भगवान परशुराम तिथे आले आणि त्यांना पण हीच आज्ञा त्यांनी केली, त्यावेळेस पित्याची आज्ञा म्हणून भगवान परशुरामांनी मातेचा शिरच्छेद केला. ऋषी प्रसन्न झाले आणि सांगितलं की काय पाहिजे तो वर मागून घे माझ्या. एकाही पुत्राने ऐकलं नाही पण तू माझं ऐकलंस. परशुराम म्हणाले की मला आईच पाहिजे, आईशिवाय दुसरं कोण. बरोबर. माझ्या आईला परत जिवंत करा. ऋषींनी तर त्याला आशीर्वाद दिलेला होता, मातेला परत जिवंत केलं. मग ऋषी भानावर आले आणि त्यांना असं वाटलं की माझ्या क्रोधामुळे मला एका पुत्राला आज्ञा करावी लागली की मातेचा शिरच्छेद करा. त्या क्रोधाचा आजपासून मी त्याग करतो. माझे प्राण जरी गेले तरी मी क्रोध येऊ देणार नाही. म्हणून ज्यावेळेस राजाने युद्ध पुकारलं त्यावेळेस कुठल्याही प्रकारचा क्रोध त्यांनी येऊ दिला नाही आणि कुठल्याही प्रकारचा प्रतिकार केला नाही. नाहीतर साक्षात शंकराचे अवतार ते राजाला कधी पण पराभूत करू शकले असते. तिथे जमदग्नी ऋषींचा अंत झाला आणि रेणुका मातेवर पण वार झाले. आणि त्यानंतर ज्यावेळेस भगवान परशुराम तिथे आश्रमात आले आणि बघितलं की आश्रम सगळा उद्ध्वस्त झालेला आहे, वडिलांचा मृत्यू झालेला आहे, आईवर पण वार झालेला आहे, ते पण क्रोधित झाले. ते पण साक्षात जमदग्नीचेच पुत्र. क्रोध अनावर झाला आणि जो दिसेल त्याचा नरसंहार करत सुटले. देवादिकांना चिंता पडली की आता यांच्या हातातून जर हे थांबल्या गेलं नाही कृत्य, हे सगळी पृथ्वी नष्ट करण्याचं सामर्थ्य यांच्यामध्ये आहे, म्हणून यांना थांबवलं गेलं पाहिजे. म्हणून आकाशवाणी झाली आणि देवांनी त्यांना सांगितलं की पहिल्यांदा तुझं जे आई वडिलांप्रती कर्तव्य आहे ते तू पूर्ण कर आणि त्यानंतर तुला जे योग्य वाटेल ते तू कर. आई वडिलांचं कर्तव्य पूर्ण करायचं आहे त्या जमदग्नी ऋषींचे अग्निसंस्कार कर. तुला दत्तात्रय ऋषी भेटतील आणि दत्तात्रय ह्याचा सर्व विधी तुला सांगतील. त्यांच्या आज्ञेप्रमाणे तू क्रियाकर्म कर आणि जिथे कोरी भूमी आहे तिथे तू यांना घेऊन. आता परत आणखीन एक कथानक याच्यात जोडतो. कोरी भूमी संपूर्ण भारतवर्षात म्हणा किंवा या भूतलावर म्हणा कोरी भूमी नव्हती असं दुसरं ठिकाण. या भूमीला कोरी भूमी म्हटलं जातं. आज ज्या आपण ज्या स्थानावर आहोत ही कोरी भूमी म्हटलं जातं. याचं एक कारण होतं. आता जसं आपण माहूर म्हणतो,
माहूरच्या आधी या क्षेत्राचं नाव मातापूर होतं. मातापूर. आणि मातापूरच्या आधी या क्षेत्राचं नाव सिद्धपूर होतं. आणि सिद्धपूरच्या आधी या क्षेत्राचं नाव कृष्ण आमली ग्राम होतं. अच्छा. ही जी नावं बदलत बदलत काळाच्या ओघामध्ये गेली. याचं हे एक सुंदर असं सिक्वेन्स आणि कथानक आहे. भगवान विष्णूंनी या ठिकाणी काळ्या आवळीच्या झाडाखाली बसून तपश्चर्या केली. अच्छा. आणि सजीव सृष्टीच्या उत्पत्तीचं सूत्र प्राप्त केलं. आणि नंतर मग जीवसृष्टी निर्माण करायला सुरुवात केली. जीवसृष्टी म्हणजे मनुष्य. बरोबर. कारण वृक्षवल्ली आणि प्राणी होते पण मनुष्य नव्हता. आणि त्याचं सूत्र त्यांना इथे प्राप्त झालं. अच्छा. म्हणून या क्षेत्राचं नाव कृष्ण अंमली ग्राम असं होतं. म्हणजे काळ्या आवळीचं झाड फक्त ह्याच भागात. आणि विष्णूंनी तपश्चर्या करून ज्यावेळेस सूत्र प्राप्त केलं आणि मनुष्य निर्मिती झाली. मनुष्य निर्मिती झाल्यापासून तो साधनेपर्यंत पोहोचला. विष्णूंनी या ठिकाणी या स्थानावर तपश्चर्या केली म्हणून अनेक साधक या ठिकाणी येऊन तपश्चर्या आणि साधना करायला लागले. अच्छा. आणि त्यांच्या असं लक्षात आलं की कुठेही तपश्चर्या केली तर ती या स्थानावर येऊन केल्याशिवाय सिद्ध होत नाही. इथे ती लवकर सिद्ध होते. म्हणून अनेक ठिकाणाहून ऋषीमुनी या भागात येऊन वास्तव्य करायला लागले आणि इथे तपसाधना करायला लागले. आणि तेव्हापासून या भागाचं नाव पडलं सिद्धपूर. सिद्धी प्राप्त होते. किंवा आजकाल काही गोष्टींमध्ये बघतो आपण, एखादं गाव असते तिथे सुद्धा शिक्षणाची व्यवस्था असते पण एक लिमिटेड आणि मर्यादित असते. उच्च शिक्षण घ्यायचं तुम्हाला तर गाव दुसरीकडे जावंच लागतं. तसं हे स्थान होतं. आणि त्यामुळे मग इथे अनेक ऋषीमुनींचे आश्रम निर्माण झाले. दत्त महाराज सुद्धा जे आहेत त्यांचं जे जन्मस्थान म्हणून हे म्हटलं जातं. आता जे दत्तशिखर मंदिर आहे त्याच्या बाजूलाच अनुसूया मातेचं मंदिर आहे. अत्रि ऋषी आणि अनुसूया मातेचा आश्रम याच ठिकाणी होता. आणि आपल्याला माहित असेल की तिने देवांची जी बाळं केली आणि त्यातून दत्तात्रयांचा जो जन्म झालाय ते स्थान म्हणजे श्री क्षेत्र माहूरगडच आहे. अच्छा. आणि साक्षात दत्तात्रयांचं जन्मस्थान आणि निद्रास्थान हे सुद्धा माहूरगडच आहे. खाली गावामध्ये देवदेवेश्वर नावाचं मंदिर आहे. त्या ठिकाणी दत्तात्रयांचं निद्रास्थान आहे. अच्छा. अशा या स्थानाचं महत्व आहे. आणि असं महत्व वाढल्यामुळे आणि ऋषीमुनी साधक या ठिकाणी राहायला लागल्यामुळे सर्वसाधारण मनुष्य या ठिकाणी प्रवेशच करू शकत नव्हता. बरोबर. म्हणून या भागाला सिद्धपूर असं म्हटलं जायचं आणि कोरी भूमी असं म्हटलं जायचं. भगवान परशुराम जमदग्नी ऋषी आणि रेणुका मातेला घेऊन निघाले आणि दत्तात्रयाच्या शोधत ते या ठिकाणी आले. बरोबर. आपल्या मंदिराच्या पश्चिम दिशेला मातृतीर्थ नामक एक स्थान आहे. भगवान परशुरामांनी त्या तीर्थाची निर्मिती केलेली आहे. त्या स्थानावर दत्तात्रयांची आणि भगवान परशुरामांची भेट झाली. आणि दत्तात्रयांनी त्यांना सांगितलं की तू ज्यांच्या शोधात आहेस तोच मी दत्तात्रय आहे आणि तुला या ठिकाणीच जमदग्नी ऋषींचे अग्निसंस्कार करायचे आहेत. आणि त्याचा विधी मी तुला सांगणार आहे. तू पहिल्यांदा तीर्थाची निर्मिती कर. म्हणून ते तीर्थ भगवान परशुरामांनी निर्माण केले. आणि आजही सांगतो तुम्हाला की त्या ठिकाणी आईचं श्राद्ध कर्म करण्यासाठी अनेक दूरच्या भागातून लोक या ठिकाणी येतात. तर असं हे मातृतीर्थ स्थान, त्या ठिकाणी जमदग्नी ऋषींचे अग्निसंस्कार झाले. अग्निसंस्कारामध्ये रेणुका माता सती गेल्या. रेणुका माता सती गेल्या ही गोष्ट पुष्कळ लोकांच्या मनाला पटत नाही. परंतु त्याचं असं आहे, रेणुका मातेचा जन्म कुण्या आईच्या पोटी झालेलाच नव्हता. अच्छा. रेणू राजा यज्ञ करत असताना त्या अग्निकुंडातून प्रगट झालेली ती शक्ती होती. आणि रेणू राजाच्या घरी वाढल्यामुळे तिचं नाव रेणुका असत. ती अग्निकुंडातून प्रगट झालेली शक्ती परत अग्नीमध्ये विलीन झाली. ते स्थान म्हणजे हे श्री क्षेत्र माहूर. आणि मग अग्निसंस्कार झाले. माता पण त्याच्यामध्ये अग्नी विलीन झाली. दत्तात्रय आणि भगवान परशुराम दोघेच त्या ठिकाणी. आणि मग परशुराम बाणावर आले आणि त्यांना खूप दुःख झालं. आईची खूप आठवण येऊ लागली आणि ते तिथेच दुःख करत बसले. 13 दिवस झाले. अजून आजही आपण भारतीय संस्कृतीमध्ये 13 दिवस पाळतो. 13 दिवस पर्यंत ते तिथेच होते. आणि मग दत्तात्रयांना चिंता पडली
की जर हे इथेच बसून राहिले तर यांच्या हातून जे कार्य काढलेलं आहे ते कसं पूर्ण होणार. म्हणून दत्तात्रयाने त्यांना सांगितलं की मी तुला आईचं दर्शन घडवतो, पण एक अट आहे, तू मागे वळून बघू नको आणि माझ्यासोबत तू आश्रमात चल. दत्तात्रयांचा आश्रम पूर्व दिशेला आहे आणि मातृतीर्थ पश्चिम दिशेला आहे. दत्तात्रय परशुराम दोघेही निघाले आणि या पर्वतावर आल्यानंतर भूमीतून असा एक प्रचंड आवाज यायला लागला. परशुराम दुःखातच होते. त्यांनी नकळत मागे वळून बघितलं. माता भूमीतून वर येत होती आणि जसं मागे वळून बघितलं तसं माता फक्त मुखाएवढी वर आली आणि ती थांबल्या गेली. आणि मग तेव्हापासून या ठिकाणी आता जो आपण मंदिरामध्ये तांदळावर बघतो तो फक्त मुखवटा आहे. पुष्कळ लोकांना असंही वाटतं की इथे फक्त मुखवटा आहे, पूर्ण शरीर नाही, म्हणून हे अर्धपीठ आहे का? अच्छा, नाही, हे पूर्ण पीठ आहे आणि हे मूळ पीठ आहे. संत कवी विष्णुदास होऊन गेले. त्यांच्या अभंगामध्ये ते म्हणतात, मूळ पीठ कोरी भूमिका, तेथे नांदे देवी रेणुका, लावण्य रूप चंद्रिका, ही मूळ सृष्टीची रंभा. म्हणजे जिथून सृष्टी निर्माण झाली त्या ठिकाणावरूनच माता रेणुका अवतीर्ण झाली असं म्हटलं जातं. असं हे पवित्र स्थान आहे. भगवान परशुरामांनी नंतर काही दिवस इथे वास्तव्य करून त्यांचं जे कार्य होतं की जे उन्मत्त झालेले राजे आहेत त्यांना शासन करणं आणि सुराज्य स्थापन करणं, त्या कार्याला ते लागले. दत्तात्रयांची आज्ञा घेऊन आणि नंतर सगळं राज्य जिंकलेलं दान करून ते परत दान दिलेल्या भूमीवर राहायचं नाही असं म्हणून कोकणामध्ये चालले आणि समुद्र हटून त्या ठिकाणी जागा निर्माण करून त्या ठिकाणी परशुराम भूमी जी म्हटलं जाते, जो कोकण प्रांत तो भगवान परशुरामांनी निर्माण केलेला प्रांत आहे असं म्हटलं जातं. नक्कीच. यासाठी अनेक भाविक भक्त, जशी परशुरामांची इच्छा मातेने पूर्ण केली तशी बाकी सगळीच मातेची पुत्र आहेत आणि त्यांच्याही इच्छा या ठिकाणी आल्यानंतर पूर्ण होतात. असं हे स्थान आहे. अनेक भावी भक्तांची ही कुलदेवता आहे. नित्यनेमाने हे लोक या ठिकाणी येत असतात आणि आपला कुलधर्म कुळाचार या ठिकाणी मातेला अर्पण करतात. असं हे पवित्र स्थान आहे. सगळ्यांनी अवश्य एक वेळी या ठिकाणी यावं अशी मी आपणास विनंती करतो. आई जगदंबीची कृपा आपणावर सदैव राहो हीच मातेचरणी प्रार्थना करतो. तर मित्रांनो, ही होती आजची आपली शंखयात्रा श्री क्षेत्र माहुर येथील श्री रेणुका देवी यांच्या चरणी. आजची शंखयात्रा तुम्हाला कशी वाटली ही खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि हो, लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमचा प्रत्येक लाईक म्हणजे आमच्यासाठी शंखनाद, प्रत्येक शेअर म्हणजे भक्तीचा दिवा आणि सबस्क्राईब ती म्हणजे ही शंखयात्रा अखंडपणे सुरू ठेवण्याचं एक वचन. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच आध्यात्मिक स्थळी. तोपर्यंत शंखयात्रा, शंखनादातून दिव्यतेकडे.